नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। DMER भरती 2025 ची एक नवीन अपडेट आलेली आहे। याचा परीक्षेची तारीख आधी माहिती होती आपल्याला की 18 नंतर होणार आहे, परंतु कोणत्या दिवशी कोणत्या पदाची परीक्षा होणार आहे, कोणत्या शिफ्ट मध्ये होणार आहे, तर याचं डिटेल म्हणजे पोस्ट वाइज एग्जाम शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे। तर ते संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आणि या DMER साठी नॉन टेक्निकल साठी आपली बॅचेस जे आहे तर ती उपलब्ध आहेत। इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरून तुम्ही ही बॅचेस नक्की जॉइन करू शकता। तर डायरेक्ट आपण त्यांच्या वेबसाईटवर जाऊया। बघा, ही DMER ची वेबसाईट आहे। याच्यावर जर तुम्ही केलं पहिलेच ही नवीन अपडेट जी आहे तर ती आता इथं आलेली आहे। याच्यामध्ये बघा, DMER रिक्रुटमेंट एक्झाम्स 2025 एक्झाम शेड्यूल हे आलेलं आहे। बघा, दिवस पहिला डे फर्स्ट कोणत्या दिवशी 18 सप्टेंबर 2025 शिफ्ट 1 मध्ये फार्मासिस्ट अँड डेंटल टेक्निशियन यांची परीक्षा होणार आहे। शिफ्ट 2 मध्ये फार्मासिस्ट आणि इलेक्ट्रोकार्डिओग्राफी टेक्निशियन यांची परीक्षा होणार आहे। तिसऱ्या शिफ्ट मध्ये फार्मासिस्ट आणि एक्स-रे असिस्टंट। तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक शिफ्ट मध्ये फार्मासिस्ट आहे, इव्हन तो काही दिवसांमध्ये पण फार्मासिस्ट आहे। म्हणजेच काय की औषध निर्माता याची जी पद होती ना, तर त्यांच्या संबंधी जास्त अर्ज आलेले हे आपल्याला इथे दिसतात। आता लगेच दिवस दुसरा दिवस कधी होणार आहे? 19 सप्टेंबर 2025 शिफ्ट नंबर 4 फार्मासिस्ट लायब्ररी असिस्टंट। शिफ्ट 5 फार्मासिस्ट एक्स-रे असिस्टंट। शिफ्ट 6 फार्मासिस्ट फिजिओथेरपिस्ट। हे झालं। त्याच्यानंतर दिवस तिसरा आहे, पण 20 ला नाही होणार, पुढची परीक्षा 22 ला होणार आहे। म्हणजे यांना 20, 21 असे 2 दिवस मिळणार आहे। आणि या 2 दिवसात आपण जे एक्झाम अनालिसिस घेतो ना, त्याचा देखील तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तरी तुम्हाला जास्त फायदा होईल। शिफ्ट 7 फार्मासिस्ट लायब्ररियन। शिफ्ट 8 फार्मासिस्ट डायटिशियन। शिफ्ट 9 फार्मासिस्ट हायर ग्रेड स्टेनोग्राफर। हे बघायला मिळतं। आता पुढचा डे नंबर 4 कधी होणार आहे? लगेच 23 लाच ही परीक्षा होणार आहे, 23 सप्टेंबरला। बघा, शिफ्ट 10, 11, 12 बघा, फार्मासिस्ट इथं फक्त काय आहे? कॅटागोलॉगर आहे फक्त। हे एक शिफ्ट 10 मध्ये हे एक पद बघायला मिळतं, बाकी सगळं फार्मासिस्ट आहे। 25 ला डे 5 24 ला सगळे फार्मासिस्ट आहेत। आता फार्मासिस्ट संपून गेलं वाटतं, ठीक आहे, आता संपले फार्मासिस्ट। डे 6 25 ला परीक्षा आहे। ड्रायव्हर, लॅबोरेटरी असिस्टंट, लॅबोरेटरी टेक्निशियन या पद परीक्षा होणार आहे। डे 7 26 सप्टेंबर 2025 शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 दोन शिफ्ट होणार आहे। सोशल सर्व्हिस सुपरिटेंडेंट मेडिकल अँड असिस्टंट लायब्रेरियन याची ही एक्झाम होणार आहे। त्याच्यानंतर डे 8 29 सप्टेंबर शेवटचा दिवस असणार आहे। 29 सप्टेंबर 1, 2, 3 म्हणजे 23 शिफ्ट मध्ये परीक्षा होणार आहे। लायब्ररी टेक्निशियन, लोअर ग्रेड स्टेनोग्राफर, सोशल सर्व्हिस सुपरिटेंडेंट मेडिकल। म्हणजे तुम्हाला काय कळलं की जवळपास 8 दिवस परीक्षा चालणार आहे। या 8 दिवसातील 23 वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये ही परीक्षा जी आहे तर ती घेतली जाणार आहे। आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, फार्मसीची सगळ्यात जास्त परीक्षा होणार आहे। म्हणजे फार्मसीसाठी आलेले अर्ज जास्त आहेत, म्हणजे तुमची तिथं कॉम्पिटिशन देखील जास्त असणार आहे। याची देखील तुम्ही जे आहे तर ती व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे। लक्षात घ्या मित्रांनो, याच DMR भरतीसाठी GKGS असेल यांचे अतिसंभाव्य प्रश्नांचा सराव आपला चालू आहे। तो तुम्ही लाईव्ह स्वरूपात युट्यूबला मोफत आहे, तो तुम्ही बघू शकता। त्यासोबतच सध्या सरकारी नोकरीच्या खूप साऱ्या संधी आल्या 10वी 12वी पदवीधरांसाठी। तर कोणत्या जाहिराती आहेत, त्यांची अंतिम मुदत काय आहे, पात्रता काय लागते, याच्या संबंधीचा माहिती देणारा हा व्हिडिओ तो तुम्ही अवश्य बघा। त्यासोबतच नितीन सर सध्या जे आहे स्टेट बोर्ड सिरीज शिकवत आहेत, आणि ती स्टेट बोर्ड वरूनच तुम्ही बघा कुठल्याही परीक्षेत प्रश्न येतात, तर ही स्टेट बोर्डची व्हिडिओज तुम्ही बघा। नुकतंच कल्याण डोंबिवलीचा पण एक्झाम पॅटर्न जाहीर झाले, तो पण एक्झाम पॅटर्न तुम्ही बघून जा, कारण की तुमची एक्झाम असेल तर हे सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर आहेत, तर ते तुम्ही नक्की बघा। आणि चॅनलला सबस्क्राईब करणे हे विसरू नका। इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये उपलब्ध आहेत। तुमच्या परिवारात जर कोणी शालेय विद्यार्थी असेल तर त्याला तुम्ही आपल्या इग्नाइट पाठशाला उपक्रमाबद्दल जरूर माहिती सांगा, की ज्यात आपण नवोदय, स्कॉलरशिप एक्झाम यांचे आपण ऑनलाईन बॅचेस या आता आपण सुरू केलेले आहेत, त्या पण तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळतील। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।